हॅलो, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. सो आम्ही गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, कारण माझ्या पप्पांचं 60 वर्ष त्यांच्या सर्व्हिसला कंप्लीट झाले आणि त्यांचे रिटायरमेंट सोहळा तिथे होता. त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. तुम्ही बघू शकता माझे पप्पा BPT पोर्ट्सला एक 37 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आणि त्यांचा खूप असा छान असा सुंदर असा तिकडच्या लोकांनी म्हणजे तिकडचे जे सर्व्हिस करणारे जे त्यांचे साहेब वगैरे होते, त्यांनी मस्तपैकी असं छोटंसं रिटायरमेंटचा एक फंक्शन ठेवला होता. सो पप्पा मोस्ट ऑफ ज्या बोटवर पप्पांनी जास्त काम केलं ती ही बोट आहे. शेवटचे काही वर्ष सो तिथे मस्तपैकी छान अशी पूजा केली आणि खूप छान वाटलं. आम्ही खूप वेळा लहान असताना गेलो होतो, बट आता हे लास्ट टाईम आम्हाला जायला मिळणार होतं बिकॉज हे BPT पोर्टसुद्धा दुसरीकडे शिफ्ट होणार काही वर्षांनी. सो म्हटलं आपण जाऊया आणि हा सोहळा सगळ्यांनाच मिळत नाही आणि माझ्या वडिलांनी जी काही इथे त्यांची सर्व्हिस कंप्लीट केली भजन पूजन करताना, तर तुम्ही नक्कीच ऐका. आज एका सुंदर अशा रमणीय आणि चांगल्या सकाळी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मला पण परत एकदा आणि आमच्या काजी साहेबांना पण परत एकदा इथे निमंत्रित केलं, त्याबद्दल प्रथम आम्ही सगळ्यांचे आभारी, या आयोजकांचे आभारी आहोत आणि कांबळे बुवांचे आभारी आहोत. आणि या खरोखरच सुंदर अशा चांगल्या सकाळी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आज आपले मित्र, सगळ्यांचे सहकारी आणि आपल्या गोड गळ्याने आणि सुंदर प्रभावशाली अशा गायकीने भजन आणि कीर्तन ह्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावणारे आणि भक्ती रसात डुंबून टाकणारे असे आपले मित्र श्री जयवंत बुवा कांबळे, जयवंत पांडुरंग कांबळे हे आज वयाची 60वी वाटत नाही त्यांच्याकडे बघून, ते वेगळा विषय आहे, परंतु वयाची 60वी कायद्यानुसार पूर्ण करून आणि मुंबई पोर्ट्स प्राधिकरणाच्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ अशा सेवेतून आज ते निवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी या राहुल टकच्या सगळ्या मुलांचे मित्र आहेत, एवढे सगळे मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहात. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी प्रदीप पानवळकर आपले सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. तसेच बंधूंनो, आज आपल्याला माहिती आहे आमचे मित्र जयवंत कांबळे बुवा हे यांची 34 वर्षांची प्रदीर्घ अशी सेवा झालेली आहे. बराचसा काळ त्यांनी मला वाटतं कंट्रोल या ठिकाणी घालवलेला आहे. पुढे सगळ्यांच्या वक्तव्यातून येईलच, परंतु तिकडे मोठी सर्व्हिस केल्यामुळे इकडे थोडासा कालावधी त्यांना कमी पडला. तर त्यांनी म्हणजे तळाच्या पोस्टपासून सुरुवात करून आज लष्कर या चांगल्या पोस्टपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि इथून आता ते निवृत्त होत आहेत. ही त्यांची एक समाधानाची बाब आहे की काही लोकांना प्रमोशन्स मिळत नाही, परंतु हे प्रमोशनाने चांगल्या स्तरावर आलेले आहेत. आणि आज हा त्यांचा तिन्ही 4 टकच्या वतीनं जो सत्कार आणि सन्मान सोहळा आयोजित केला आहे, त्या सत्कार सोहळ्याला किंवा सन्मान सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आमचे मित्र आणि पूर्वीचे मास्टर आमचे काजी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवावे अशी विनंती करतो. सुरुवात झालेली आहे. आणि अशा ह्याच्यातला एक प्रेमळ आणि सहृदयी आणि खूप चांगला मित्र, ही आमच्या मित्रांमध्ये त्यांची ख्याती असलेला माणूस म्हणजे जयवंत कांबळे. आणि त्यांचा छान असा एक सत्कार पण केला. खूप छान वाटलं आणि माझे पप्पा बघा किती इमोशनल झाले होते नंतर. आणि हे शेवटचं म्हणजे रिटायरमेंट जो सोहळा असतो, इतक्या वर्षी यांच्याबरोबर राहून काम करून जी काही फिलिंग्स असते, सगळं सुखदुःख आपण यांच्याबरोबर म्हणजे त्यांनी शेअर केलेलं आणि तिथे मम्मीचाही सत्कार केला आणि खूप छान वाटलं. मी शब्दात व्यक्तच नाही करू शकत, इतकं छान वाटत होतं. आणि आय एम प्राऊड ऑफ यू पप्पा. खूप मी अभिमान बाळगते तुमचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु आज बऱ्याचशा लोकांच्या आता मुखातून आलं की हा क्षण जो असतो तो सर्वांना लाभत नाही. खरी गोष्ट आहे ती, कारण आम्ही सर्व परिस्थिती बघतो. काही काही लोकांच्या 50-55 वर्ष झाली, कारण कामाची पोझिशन हार्ड असते, त्यामुळं फार मोठा थप्पा, जागरण कधी अर्ध्या रात्री कधी पण पाहायला आलं की कामाला जायला लागतं.
विशेषतः मास्टरांनी पण गांजा मास्टरांनी पण आमच्या मिसाळ मास्टरांनी पण सांगितलं मगाशी की बुवांचा आमचा काय विशेषतः संबंध आला नाही का, तर मी विटेवेचे 4 साहेब आणि मी 5वा साहेब असा असेल. हो, मी 5वा साहेब. काजी साहेब तुमच्या आशीर्वाद नोकरी केली ती साहेबाचीच केली, कारण माझ्या हातात भंडाऱ्याची पिशवी असली तरी अशी बॅग असायची, कोणतरी समोर न बोलायचं पायलट येते असं अशी नोकरी केली. आणि जी नोकरी केली अशी रुगवत केली ती का केली, तर बांगर साहेबांनी आमच्या सांगितलं मास्टरनी मग अशी की बुवांचं ते करतो बोलताना राहिलं मध्ये की जो मी घडलो आज हा तुमच्या समोर उभा आहे तो निव्वळ आणि केवळ माझे मास्टर हे सिनियर आता रिटायर मास्टर आहेत, माझे काजी साहेब मिसाळ मास्टर, आमचे गार्डन मास्टर असतील, सर्व मास्टर लोक आहेत, इंजिनियर आहेत, सर्व यांनी निवडली केवळ मला ऑन ड्युटीतून भजनं करायला आणि गाजवायला ज्या 4-4, 5-5 तालुक्यामध्ये मला सुसंधी दिली आणि केवळ यांच्या सहकार्यामुळं मी जेवणबुवा या पदाला उभा राहिलो. तर जास्त शब्द भरपूर काय बोलण्यासारखे माझ्याकडे आहे, मी किती बोलणार आहे तुम्हाला प्रत्येकाला त्याची कल्पना आहे, पण ते आता शब्द भारावल्यामुळं मला माझ्या मुखामध्ये पण येत नाही आणि ते शब्द आठवत पण नाही. मी तुमचं कशा पद्धतीने वर्णन करू, कारण आज तुमचं वर्णन करण्याची ही संधी मला पुन्हा मिळणार नाही. तर माझं वर्णन जिथे जिथे होत आहे हे केवळ तुमच्या सहकार्यामुळे होत आहे की जेवणबुवा ही जी चीज जी घडली किंवा तुम्ही घडवली त्याला सगळं श्रेय हे तुमचंच जात आहे. आणि छान असा सत्कार झाला. सगळ्यांबरोबर छान असे फोटो काढले. पप्पांबरोबर सगळे जे कर्मचारी काम करत त्यांनी आमचा देखील परिवाराचा देखील छान असा सत्कार केला. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटत होतं. थोडंसं इमोशनलसुद्धा झालं होतं, कारण आम्ही लहानपणापासून पप्पा आम्हाला इकडे क्रूज मोठ्या मोठ्या बाहेर देशातल्या जेव्हा यायच्या तेव्हा पप्पा आम्हाला नक्कीच दाखवायला घेऊन यायचे. आणि हे सर्व लोक जे होते ते पप्पांबरोबर काम केलं, इतके वर्ष काम केलं, 37 वर्ष. सो तर त्यांच्यासाठी खूप थँकफुल आहे मी. आणि खूप छान वाटलं. सगळ्यांनी गिफ्ट्स वगैरे दिले. आणि त्याच्यानंतर आमच्या गावातील देखील आमचं गावातले आले होते सगळे लोक आणि त्यांनी देखील फोटो वगैरे काढले. आम्ही छान असे फोटो काढले पप्पांबरोबर. आणि ही ठग आहे, म्हणजे ही बोट आहे ती राहुल नावाची. आणि त्याच्यानंतरला सगळ्यांबरोबर फोटो काढले पप्पांनी. छान फोटो काढले, कारण दृश्यच इतकं छान होतं, एकदम छान वाटत होतं बघायला. आणि तुम्ही पण बघू शकता की किती नजारा भारी आहे. खूप छान वाटतं. याच्या आधी सुंदर दिसायचं, याच्या आधी पण खूप मस्त होतं. आणि खूप छान वाटते, म्हणजे मी शब्दातही सांगू शकत नाही इतकं. आणि फोटो क्लिक केले. असा होता आमचा रिटायरमेंटचा पप्पांचा दिवस.